हांगर तुम्ही दर वर्सा हांगर वेगवेगळे भाजी घालता, फळांचो हे करता, शेती हे शेत तुमचे काय तुम्ही खंडाक बी तशें घेता? आमची तुमची ही केन्नापासून तुम्ही अशी सुरुवात करता शेती वेगवेगळी? हे ऍक्च्युली पहिली पासून आमची आहा पयली आई करची नासली पण हा. आता ऑलरेडी हांगा येयले आनी हांगासर कंटिन्यू पण रवीन म्हणटा तशी सपोर्ट कहो म्हणटा तो एकामेकाचो तो हांव म्हणल्यार कंटिन्यू चालू दवरलो तसोच. अवनू कितें घातले शेतान? म्हणून तेजेन पेक्षा एक्स्ट्रा जाले. हय कितें कितें आसा आतां सध्या? वाली दोडगी हं. पण एक्स्ट्रा सगळें उनूच केलें तशेंच तवशी ओके. दोडगी सगळें फुल. आणि हेका बाजारपेठ खंयची मागीर तुम्ही दुकानार तुमच्या दवरता काय लोक येवन व्हरतात? शॉपार येता दोशी तिशी कडेन दवरता. आणि तशीच एग्रीकल्चर म्हणजे हॉर्टिकल्चराक घालतात तुम्ही? तेंचे सरकार कडल्यान कितें मेळता अनुदान बी तुमकां शेती खातीर? सपोर्ट असो हे करतात ते आता म्हणजे आता कितें हे पयलीं कंपाऊंड हे केले जे सायडीकसून तेजो हे करता हं. आणि आता कशें बाबा कितें केला तेंच्यांनी हे दितात पूण लक्ष दवरता बाबा हा बाबा कितें केलां कशें कितें म्हणून लक्ष मारतात तशें ते. मागीर तुमची भुरगीं येता शेतान आमी पळयता तेंकाय आवड तयार तुम्ही केल्यात काय तेंकां ऑटोमॅटीक आवड तयार जाल्या शेतांतली? आमी वयता ती म्हणटकूच येतात या भुरगीं. अशी. ओके येस. दोन लाईन दवर म्हटलं. दोन लाईनी दवरले. इथून काय नाही काय काढतो काढा तुम्ही.
शेतकरी प्रगतशील शेतकरी म्हणून ह्या शेतान जी जनावरां येता रानटी जनावरां तेंचेर मात करत तुम्ही दर वर्सा जरी लुकसाणी झाली तरी तुम्ही ती फाटी न सरता शेती ही करताच. कशी तुमकां ही आवड तयार झाली शेतीची? मुळात आमची पहिली शेतीच असले वाढ वडिलांची नाही त्या खातीर मागीर आम्ही त्याची मस्त करपाची म्हणून ट्राय केली. जसे जसे आमकां त्याचे बेनिफिटूय मेळांक लागले ना तशी तेचे आमी मार्केटिंग आमकां ते जावंक लागले त्याचे आनी लोकांक त्याची हे जाय पडले तेव्हा आम्ही ते जास्त प्रमाणात करपाची हे जाले. ओके. आणि एग्रीकल्चरा कडल्यान कितें मेळता तुमकां? एग्रीकल्चर अशें कितें आसा एग्रीकल्चर तेंचे ते बाकीचे फेन्सिंग प्रोटेक्शन कितें आसा पळय ते तेंचे सगळे मेळटा. हय कंपाउंड म्हणून आनी बाकीचे कितें अशें. अंदू आता जे तुम्ही वेगवेगळे हे केला पळय भाजीपालाची हे तेंका अंदू आहा बरे जातले व्यवसाय काय खंय बरें आहा. पावसाचो काय परिणाम? पावसाचो तसो पण एक सारको कंटिन्यू लागला तर तेका फ्रुटींग मातशें कमी येता. ओके. बाकी ते हे बरें आसा. बाकी अंदू कितें कितें घातल्यात शेतान? भेंडे घातल्या, वाली, दोडगी, काकडी, करेला अशें. आता आमी झेंडू फुलां लायतले. हा मागीर ती दिवाळेक बी चालू जावपाचे लावपाचे हे जाले सीजन. ओके. येस. थँक्यू. नमस्कार. आयज आमी आमचे तुये गांवचे युवा शेतकरी रवी नायक आणि ताची मिसेस श्रेया रवी नायक हे दाम्पत्य हांगासर फाटली कितलीच वर्सां जी जाणकारांनी शेती राखून दवरलेली आसा ते शेतीचे रक्षण करताना ह्या शेतान वेगवेगळ्या तरेचे पाल्यो भाजयो करून शेती करपाचो तांचो निर्णय दर वर्सा ते करतात. आयज हांगासर आमी जर पळयतात जाल्यार भेंडी घातलेली आसा तेंच्यांनी, दोडगी घातलेली आसा, वाली घातलेली आसा आणि काकडीची लागवड केल्या. असे वेगवेगळे दर वर्सा प्रकार ते सुरू करून शेती व्यवसायातून नवीन पिढी खातीर एक बऱ्यापैकी संदेश दिता. पूण सरकाराच्या नजरेतून जर आमी पळयले जाल्यार जी रानटी जनावरां आसता ती जनावरां केन्ना केन्ना हांगा शेतान येवन व्हडा प्रमाणात नुकसानी करतात. त्या रानटी जनावरांचेर राना खात्यान योग्य ती पावलां उचलून तांचो बंदोबस्त करपाची गरज आहा. आजकाल शेतीकडे वळपा खातीर काही युवा पिढी फाटी फुडें सरतात. सरकारचे बऱ्यापैकी येवजणे असतात. काही जाणांक बरे शिक्षण घेतल्या उपरांत तांकां सरकारी नोकरीची गरज आसता. पूण जर आमी रवी नायक आणि श्रेया नायक ह्या दाम्पत्याकडे जर पळयले तांच्याकडे शिक्षण आसा. तांची भुरगीं आतां ह्या शेतान येवन शेतीची आवड तयार करता. रवी नायक आणि तांचे मिसेसीन हांगासर जे मळे फुलयल्यात ते दर वर्सा मळे फुलयतात आणि हरीत क्रांती करपाचो तांचो निर्णय आसा. सरकारी नोकरी मेळटली तातूंत तांकां दुबाव नासलो. पूण जर सरकारी नोकरी मेळ्ळी तर ती आपूण एकट्याकूच मेळटली आणि पगारा खातीर म्हयन्याक केन्ना तरी सरकारची वाट पळोवची पडटली. पूण जर स्वताचो व्यवसाय केलो जाल्यार दर दिसा सुद्दां एखादे बऱ्यापैकी मानधन किंवा सरकारच्या नोकरी परस चड पगार ह्या व्यवसायान मेळोवंक शकता. त्या नजरेन ह्या दाम्पत्यांनी काम केल्लें आसा. आता मुखार ती झेंडू फुलांची लागवड करतली. सरकारान अशा शेतकऱ्यांक तांची देखरेख करून कशा पद्धतीची शेती करतात, कितले परिश्रम घेतात, कश्यो अडचणी येतात, ते अडचणी कृषी खात्यानय केन्ना केन्ना हांगासर येवन सोडोवपाची गरज आसा. पेडणे तालुक्याक आमचे कृषी अधिकारी जेन्ना मेळ्ळे बऱ्यापैकी जे अधिकारी आशिल्ले ते अधिकारी ऑफिसान न बसता शेतान वचून शेतकऱ्यांचे गाराणे आयकता, तांच्यो समस्या आयकता. म्हणूनच आयज युवा पिढी ह्या शेतान येता अशें आमकां चित्र दिसता. ह्या दाम्पत्याक सरकारने सगळ्यात ते परीन मदत करची अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता. हांव निवृत्ती शिरोडकर.